जय भारत. मी अमर हजारे. आज आहे ज्योतिबावाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आपल्याच विद्यार्थ्यांच्या घरामध्ये जो मुरुड जंजिऱ्याचा किल्ला तयार केला गेला आहे त्याच्यावरती आज मुलांची मेहनत ही किती छान असते आणि त्यांच्या संकल्पनेतून काय तयार होऊ शकतं. उद्याचा एक भावी आणि भविष्यातला एक चांगला इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर याच ठिकाणी त्यांच्यात लपलेला असतो आणि तो कसा शोधायचा तर त्याच्यासाठीच हे सगळ्या कृती आणि कार्यक्रम आपण आखत असतो. मुलांनी त्यांच्या मेहनतीने हा एक सुंदर किल्ला या ठिकाणी बनवला आहे. आपण पाहतोय की त्यांच्यामध्ये जी आखीव रेखीवपणा आहे तर हा समोरचा सगळा जर भाग आपण पाहिला तर त्यांनी विटाने अगोदर बंदिस्त केला आहे आणि त्याच्यामध्ये जे आतमध्ये कलर भरला आहे तो कलर आहे समुद्राचा कलर. ज्या समुद्राच्या निळभर पाण्याचा कलर तो या ठिकाणी भरला आहे. ज्या मुरुड जंजिऱ्याविषयी आपण खास माहिती घेतोय ना तर हा मुरुड जंजिरा मुळातच तसा आहे. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील रायगड खाडीजवळचा पश्चिमेचा जो अरबी सागर आहे, अरबी सागराचा हा सगळा पट्टा आणि ही अरबी सागराची खाडी या मुरुड तालुक्यामध्ये आहे. राजापूर गावाच्या अगदी जवळ आणि या किल्ल्याच्या जवळ आता आम्ही उभे आहोत. मित्रांनो, आपण पाहतोय की हा सगळा जर भाग आपण पाहिला तर हा आहे अरबी समुद्र. या समुद्राच्या पाण्याचा हा संपूर्ण कलर त्यांनी दिला आहे आणि इथूनच याची सुरुवात होती. राजापूरच्या खाडीजवळून हा सगळा प्रवास आपण जर पाहिला तर बोटीने आतमध्ये जातो आणि ह्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आपल्याला प्रवेश मिळतो. या ठिकाणी सगळ्यात मोठं किल्ल्याचं जर वैशिष्ट्य कोणतं आपण पाहिलं तर आतमध्ये खंदक आहे. ज्या खंदकाला भेदून आतमध्ये जावं लागतं. खंदक दोन प्रकारचे आहेत. एक समुद्राच्या बेटावरती जायचं आहे. बरं, आता या मुरुड जंजिऱ्याला नेमकं मुरुड जंजिरा हा नाव का पडलं? जंजिरा हा शब्द जर पाहिला मूळ तो जंजिरा असा आहे आणि जंजिरा या शब्दाला अरबी शब्दामधून त्याचा अर्थ होतो बेट. तर हा बेट आहे आणि या बेटावरती हे किल्ला तयार झालेला आहे. आता या किल्ल्याच्या पूर्वी अगोदर इथं कोण होतं? तिथे मेढाकोट होते. हे मेढाकोट कोळी समाजानं उभे केलेले होते की जे चाच्यांच्या त्रासासाठी त्यांच्या विरोधात त्यांना होणाऱ्या कारवाया ज्या आहेत त्या कारवायांपासून संरक्षण केलं गेलं पाहिजे याच्यासाठी हे मेढाकोट पहिले उभे केले होते. आणि त्यांचा जो तिथला मेढाकोटाचा प्रमुख होता त्याचं नाव आहे राम पाटील. आता हा राम पाटील त्या कोळी समाजाचा प्रमुख आणि या प्रमुखानं हा मेढाकोट उभा करून त्या ठिकाणी असणारे त्यांच्या जहाजं किंवा त्यांच्या बोटी जे चालायच्या त्याच्यावरती त्याचा सगळा कब्जा होता आणि त्याच्यावरती सुरक्षित तपासणी करण्यासाठी हे सगळं त्याने उभं केलं होतं. याचाच पुढे मुरुड जंजिरा झाला. आता हा सगळा फार मोठा इतिहास आहे, परंतु हा किल्ला तयार केल्यानंतर याच्यामधले जे वैशिष्ट्य आहेत हे मुलांनी फार छान टिपलेत. पहिलं वैशिष्ट्य काय आहे तर मुरुड जंजिऱ्याचं हे पाणी हे मुलांनी इथं रेखाटलं आहे. हा आतमधले प्रवेशद्वार ते देखील रेखाटलं आहे आणि याच्यातलं मुरुड जंजिऱ्याचं सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे की जंजिऱ्याच्या किल्ल्यामध्ये जे गोड पाण्याचे स्रोत आहेत ते स्रोतसुद्धा दाखवायचं काम त्यांनी केलं आहे. पुढे आण जरा. तर अशा पद्धतीनं गोड पाण्याचे स्रोत हे या ठिकाणी मुलांनी दाखवलेले आहेत. म्हणजे तिथला छत्रपती शिवरायांचं जे स्मारक आजही या ठिकाणी उभं आहे. मध्ये काही खंदक आहेत. आजही तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की मधलं जे बेट आहे ना ते तशा पद्धतीने उभं केलेलं आहे आणि त्याला संपूर्ण वेढा घालता येतो. या किल्ल्याचं सगळ्यात महत्त्वाचं मूलभूत जर वैशिष्ट्य काय आहे तर इथे एकूण 572 तोफा होत्या ज्या चारही बाजूनी किल्ल्याच्या लावलेल्या होत्या आणि या तोफांमुळं त्याचा सगळ्यात महत्त्वाचं की संरक्षण केलं जायचं. ह्या तोफासुद्धा मुलांनी छानपैकी आजूबाजूनी दाखवलेल्या आहेत आणि यांची सैन्यबळ जी उभा करण्याची पद्धत होती तर संपूर्ण किल्ल्याच्या अंतर्गत असणारी तटबंदी, या तटबंदीच्या शेजारी हे सगळे मावळे उभे असायचे किंवा हे सगळे सैनिक उभे असायचे. हे देखील मुलांनी या ठिकाणी छानपणे दाखवलं आहे. बरं, अंतर्गत जो प्रवाह होता की ज्याच्यामधून खऱ्या अर्थाने मुलांना काय दाखवायला हवं होतं तर घोडे असतील, त्यांच्या अंतर्गत जेही पशु उपयोगात येणारे जे जनावरं होती ही सगळी आतमध्ये असायचे. जे घोडदळ असेल, हत्ती असतील, उंट असतील, उंट नव्हते पण हत्ती आणि घोडे यांचं सगळं देखील मुलांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे एकूणच किल्ल्याची तटबंदी जी पहिली समुद्राच्या पाण्याला अडवते आणि दुसरी दुश्मनांपासून वाचवते, ही दोन्ही तटबंदी त्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे. गोड पाण्याचे स्रोत दाखवलेत. 572 तोफा ज्या आतमध्ये मिळून यायच्या त्यांचीसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी छानशी मांडणी केलेली आहे. जे एकूणच मुलांनी जे आज देखावा उभा केला आहे किंवा आज जो किल्ला उभा केला आहे, जी कृती आणि रचना उभी केली आहे ही उद्यातील त्यांच्या भविष्यातील एक चांगल्या कलाकृतींना आकारात आणणारी
ही एक सुंदर लीडरशिप आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यावेळेस चला, थँक्यू.